नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र टेम्पो लवर डिप्पी. तर मित्रांनो, आपण भाडं घेऊन आलो होतो फरेज हॉटेलला लोण्यामध्ये. तर तिथं मला 2 भाऊ भेटलेले आहेत. आपण त्याच्यावर चर्चा करू. भाऊ, तुमचं नाव काय? भोसले. भोसले. तुमचं? माझं नाव सुतार. सुतार. तुम्हाला किती वर्ष तुम्ही करताय? मी लहानपणापासून. आणि भाऊ तुम्ही? 4-5 वर्ष झाली. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काम करता? मिस्त्री काम करतो. मिस्त्री. म्हणजे हे तुमचं पार्ट टाईम आहे का? आणि काका तुमचं? माझं काम हे काम आणि बोरकरचं काम. बरोबर. म्हणजे काय करून जागा विकायला. हेच का? म्हणजे प्लॉटिंगचं काम. आणि तुम्ही कुठं राहता? मी अक्कलकोटला राहतो. अक्कलकोटला. भाऊ तुम्ही? लोणावळा. लोण्यामध्ये कुठं? हनुमान टेकडी. हनुमान टेकडी. हनुमान मंदिर ते भोंडवे शाळेजवळ हो. तिथं राहता का तुम्ही? तुमचं वय किती म्हणले? 34. आणि तुमचं किती म्हणले? 48. 48. तर मग तुमचं आता म्हणजे फक्त हेच आहे का अजून काय तुम्ही अजून दुसरं काय विषय म्हणजे? विषय म्हणतात काय पोटा पाणी ते सगळं कामाला तर आलं. मग तुम्ही आता अक्कलकोटवर निवडायला आम्हाला हा चला. कधी आले तुम्ही? मी आता इथून 4 वर्ष झालं. 4 वर्ष म्हणजे तुम्ही अपडाऊन करता का? नाही, पुण्याला राहिला आहे. पुण्याला राहिलाय. रोज इथं अपडाऊन करतो. हा का? आणि आता इथून पुढं तुमचं अजून काय म्हणजे तुमच्या आता काय इच्छा आहे? इथून पुढं काय व्हावं? बघू स्वामी समर्थ पुण्याने बघू काय होईल. विठ्ठलाची मर्जी. आता कुठपर्यंत चाललंय आयुष्य. बरोबर. करत जायचं मजुरी. तुम्हाला किती मुलं आहेत भाऊ? एक मुलगी. एक मुलगी. आणि काका तुम्हाला? एक मुलगा आहे. एक मुलगा आहे फक्त? हा, ते मतिमंदच आहे. मतिमंद आहे. हा, ते मतिमंद आहे. म्हणजे काय काय त्याला काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम म्हणताना माझ्या मुलाला बोलता येत नाही, काय नाही. त्यासाठी मी चाललं साहेब. असे विषय असतात भाई लाईफमध्ये लोकांच्या. ते आता ऐकून मला वाईट वाटलेलं आहे. त्या भाऊंचा मुलगा, एकच मुलगा आहे त्यांना, आणि तो सुद्धा मतिमंद आहे. तर एवढं त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे तरी त्यांच्या चेहऱ्यावरती बघा कसं हसू आहे की माणसाने किती दुःख असू द्या, माणसाने खुश राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. हा, बरोबर. देव एक ना एक दिवस प्रत्येकाला चांगला दिवस देतो. आणि भाऊ तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या दोघांना सुद्धा देव एक ना एक दिवस चांगला देईन दिवस. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचे जे तुम्ही जेवढे ते कष्टाचे दिवस घालवलेत, बरोबर. देव तुम्हाला नक्की चांगला दिवस देईल. फक्त आपले जे प्रयत्न तुम्ही ते करत राहा. तर तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. चला पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. असा हात करा ना, आपले लोक फक्त तुमचा व्हिडिओ. चला.